काय सांगू इच्छिता? नावाचं एक्साइटमेंट आहे. म्हणजे ही कहाणी ऍक्च्युली आपली जे रेग्युलर आपण आयुष्य जगतोय त्याच्या संदर्भात हे झालंय काय की शिक्षकांबद्दल आदर हे कमी झालेला आहे, समाज व्यवस्था बिघडलेली आहे. बरोबर. सो ही बिघडलेली समाज व्यवस्था आहे ती कोणीतरी पुढाकार घेऊन चांगलं नीट करण्याची गरज आहे आणि याच्या शिक्षकांपेक्षा हे काम दुसरं कोणी करू शकत नाही. सो हा शिक्षक फक्त शिकवत नाही तर पूर्ण समाज व्यवस्था व्यवस्थित करतोय. आता ते करत असताना त्याला भरपूर काही प्रॉब्लेम येतात, तो फेस करावं लागतं आणि अशी वेळ येते की गिवअप करायची पण वेळ आहे. पण तो शिक्षकच असा असतो जो कधी गिवअप करत नाही. आणि त्यातून तो तसा मार्ग काढतो आणि समाज व्यवस्था तशी नीट करतो याची पूर्तता आहे. सर, मी बघितलं की माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सुद्धा स्वतः तुम्हाला म्हणजे तुमच्या पोस्टर रिलीजला होते आणि एक म्हणजे एक हे झालं होतं उत्सव टाईप. सो मला निश्चितच तुम्हाला पण एक चांगलं त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन आणि सपोर्ट पण आहे, आज पण सपोर्ट आहे. सो आणखी किती दिवस शूटिंग चालेल आणि किती शूटिंग पूर्ण झालंय ऍक्च्युली तुमचं? सेकंड लास्ट डे आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस इकडं आहे उद्या बिचोलीला. क्लायमॅक्स सीन होणार आहे. उद्या आपलं शूट संपणार आहे. ऑलमोस्ट आपण जवळपास 1 महिना झालं शूट करतोय. उद्या शेवट होणार आहे. शेवट होणार आणि प्रेक्षकांना बघायला म्हणजे किती अवधी, म्हणजे 2-3 महिने आम्हाला वाट पाहावी लागते. 4 महिने कमीत कमी मिनिमम. प्लॅनिंग आहे 5 सप्टेंबर पर्यंत रिलीज करायचं, कारण शिक्षक दिन आहे. प्लॅनिंग आहे तसं. तुम्ही सर, नवोदित कलाकार तुमच्याजवळ स्थापित कलाकार पण आहे, नवोदित कलाकार, ह्यांचं बॅलन्स करत असताना म्हणजे कसं काय तुम्हाला होतंय नवोदित कलाकारांना? बॅलन्स करणे एवढं अवघड नसतं, कारण जे स्थापित कलाकार आहेत त्यांचा अनुभव पाठीशी घेऊन नवोदित कलाकारांना त्यांनी जसं काम केलं त्या पद्धतीने गायडन्स केलं ते बरोबर ते ग्रॅप करतात आणि नवोदित आणि स्थापित कलाकार एका प्लॅटफॉर्म येऊन चांगल्या पद्धतीने वर्क करतात. काही थोड्याफार प्रमाणात कमी जास्त मला होतो, पण तो या फील्डमध्ये चालून जातो आणि शेवटी फायनली चांगला आउटपुट असेल. आणि आम्हाला म्हणजे उत्सुकता आहे तुमची शूटिंग पूर्ण होण्यानंतर सुपर टीचर रिलीज होऊन थिएटरवर आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहे. सो खूप खूप धन्यवाद. आणि मला खास करून तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही गोव्यातील नवोदित कलाकाराने एक संधी दिली, एक प्लॅटफॉर्म दिली एवढ्या मोठ्या चित्रपट सृष्टीमध्ये, ते पण मराठीमध्ये. खूप खूप असंच तुमचं काम चालू राहू द्या. आम्ही वाट पाहतोय सुपर टीचर रिलीज होण्याची. खूप खूप धन्यवाद. सो हांगा तुम्ही कलाकार हांगा पळयता आसतना शेखर बाब आमचे हे लोकल कलाकार जे हरशीं ते बारीक मोठ्या खुबश्या पिक्चरांनी काम केला, पूण हांगासरूय बरें तांच्यांनी शूटिंग बरो तांकां हे मेळ्ळो. कसो अनुभव आसा सुपर टीचर ह्या टिमी वांगडा आणि सुरेश विश्वकर्मा अशा सारखे मातब्बर कलाकारा वांगडा काम करताना कितें दडपण बी आसलें? ना, दडपण ना म्हणजे हांवें इतल्या पिक्चरांनी काम केलां, तातूंत म्हाका अशे डायरेक्टर अजून पर्यंत आयुश्यान पळोवंक ना आणि म्हाका केन्ना गावूं ना. खूब पिक्चरांनी काम केलें हांवें, राम गोपाल वर्मा बरोबर काम केलां, पूण अशा डायरेक्टरा बरोबर म्हाका संदी कितें खरोखरच इतले ते मेहनत करून घेता आमचे कडसून, ते पयलीं आमकां प्रॅक्टीस करून घेतला न्ही. जेन्ना आमकां मागीर आमचे कडसून हे करून घेतलं, पयलीं आमकां सगळें समजून सांगलें आपली भुमिका कशी कितें आसा, कशें कितें आमकां रोल, प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला सगळें समजून सांगलें. हय. आणि त्यांच्यानी आमचे कडून करून घेतले. खरोखरच त्यांच्यानी आमकां संधी दिली. इतली संधी सरांनी त्यांचा हांव धन्यवाद म्हणटा, करायचो मनापासून धन्यवाद म्हणटा. कित्याक इतली आमकां संधी, नवीन आमकां कलाकारांक संधी दिवप. आमी केल्या भुमिका अशें येना, पूण अशी म्हाका मोठी भुमिका दिली त्यांच्या आणि त्यांचे काम करून घेतले म्हाजे कडसून. ते सगळे माझी भूमिकेचे श्रेय ते खरोखर सरांक वयता. शेखर बाब, पुराय शूटिंग तुमची म्हाका दिसता तुमची स्वतःची पुराय शूटिंग कंप्लीट जाली. कितल्या दिसाचो हे आसलो शेड्यूल? तो 21-22 दिसाचो शेड्यूल आसलो. तरी पूण आता तुम्ही सुपर टिचरा वांगडा म्हणजे प्रत्येक शूटिंगान आसता. कितें सांग म्हणजे सुपर टिचरा विशीं तुमकां इतली ओढ, इतलो मोग कित्या खातीर? आमचो परिवार फॅमिली जाल्ली. आणि फॅमिलीक लागून आम्ही सगळे आता एकीकडे आसा आणि फॅमिली कशी आणि शेवटपर्यंत रावतले. आता आम्ही हे आले न्हू, आम्ही सोडचे नाही फॅमिली, आम्ही शेवटपर्यंत यांच्याकडे सरांकडे असलेले आम्ही त्यांना साथ दितले. कित्याक आमकां त्यांची साथ दिल्या, संधी दिल्या की आम्ही सराक केन्ना सोडचे नाही.
आणि शेखर बाबा हांवें तुये पळयला की त्याच्या वांगडा तुम्ही आणि बाकीचे गोंयचे कलाकार आसा तांकां एक प्लॅटफॉर्म एक चित्रपट सृष्टी एवढी मोठी ही आसा व्हडली तितून दिवपाचे तुम्ही म्हणजे डायरेक्टर सगळे प्रोड्युसरांनी ट्राय केला आणि तुम्ही तितून आसा भितर वांगडा सो त्यांच्या वांगडा काम करताना तांकां कसो चड हे एफर्ट घेवचे पडटा बीन अशें कितें आसता कित्याक तांकां तातूंतली कांयच म्हायती नासता न्ही तरी ते थोडे आमचे नाटकान काम केल्ले आसा आणि आमच्या गोंयच्या कारण संधी मेळोनी सराक सांगून रिक्वेस्ट करून हांवें तांकां आणि सरान आयकली बी सरांनी तांकांय संधी दिली आणि खरोखर त्या बद्दल तिच्या बद्दलूय हांव सरांचे धन्यवाद मानता. हांव खुबशे उलोवंक अशें दिसता पिक्चरा विशयी शुटिंगे विशयी पूण म्हाका दिसता म्हाज्या खातीर सगळे जाण शुटिंग हांगासर थांबलेली आसा बरें दिसना पूण आमी सुपर टिचराची वाट पळयता कित्याक जेन्ना पोस्टर रिलीज जाल्ल्यान जे तरेन आमकां तेजो हे पळोवंक मेळलो पोस्टर रिलीज सगळ्यांकूच हे आसा बेगीनूच रिलीज जावचे आनी आमकां पळोवंक मेळचे हे आमी आज बाळगिता आनी तुमकां सगळ्यांक वेळ काडून वांगडा आयले म्हणून देव बरें करूं. सो अशा तरेन येस अविनाश सर येस सर म्हणजे मला आणखी एक गोष्ट येस येस नक्कीच सर. की समजा चित्रपट जो डायरेक्टर बनवतो डायरेक्टर मध्ये थोडं कॉम्पिटिशन असतं की माझा चांगला तुझा चांगला व्हावा किंवा एक काही कॉम्पिटिशन असतं पण आता हे वेगळं काहीतरी घडतंय की अविनाश सर स्वतः सुद्धा डायरेक्टर आहेत त्यांचा चित्रपट विषय खोल याची शूटिंग पण चालू होणार फक्त ते आपल्या सुपर टीचर चांगला व्हावा यासाठी पुण्यातून वेळ काढून आले आणि पूर्ण शूटिंग आपल्यासोबत आहे म्हणजे असं समजा की 2 डायरेक्टर काम करतात एका चित्रपटावर. सो कसं वाटतंय तुम्हाला? खरंच चांगलं वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे मी गोवा आलो होतो भेटण्यासाठी पण टीचरची स्टोरी ऐकली सुपर टीचर वगैरे तर भेटले आणि ते मैत्री आधीपासूनच होते तर इथं आल्यापासूनची बॉन्डिंग झाली आमची आपण म्हणू शकतच नाही की आम्ही आत्ता भेटले किंवा आता एका चित्रपटामध्ये गातो शकतो किंवा काय. हा चित्रपट खरं तर एक ज्या प्रकारे सुरुवात झाला होता तो की आत्ता ज्या लेवलला आहे तो खरंच एक गोव्यामध्ये जो चित्रपट बनतोय त्या सगळ्या गोव्यामध्ये जे आतापर्यंत चित्रपट बनतात त्याच्यामध्ये हा बेस्ट चित्रपट असा आहे. सो तुम्हाला पण म्हणजे एन्जॉय केलं डायरेक्शन करते वेळ. सो म्हाका दिसता हांव चड वेळ घेयना सर येस येस सर प्लीज सर अशें आसा की हांवूय थोड्या जाणांक वळखना सर कसं काय वाटतंय तुम्हाला या चित्रपटात? नमस्कार मी प्रसाद सुर्वे आम्ही पुण्यातून आलेलो आहोत. फिल्मचं नाव सरांनी सांगितलं असेल सुपर टीचर आहे. सुपर टीचर म्हणजे टीचर आणि मुलं त्यामुळे जे रिलेशन आजकाल जे आहे ते रिलेशन आधी नव्हतं. आजकाल कसं झालंय की मुलं सरांवर हेवी पडतात. आधी कसं होतं की मुलं सर सांगायची मुलांना मुलं ऐकत होती पण आजकाल मुलांचं असं झालं की मुलं ऐकतच नाही. मुलं वेगळ्या मार्गाला जातात ते सर सांगण्याचा प्रयत्न करतात पण आजकाल खूपच प्लस ते मुलींचं आपण जे आता आजकाल सगळीकडे बघतोय तर त्यावरच ही फिल्म आहे आमची की सुपर टीचर म्हणजे टीचर मुलांना सांगतात तर ते बरोबर सांगतात का चुकीचं सांगतात पण सांगताना त्यांचा प्रकार कुठला हे लोकांना समजत नाहीये. टीचर जे पॅरेंट्स आहेत मुलांचे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी मुलाचं प्रेम असतं पालकांसाठी ते ओव्हरऑल त्याच्यावर ही फिल्म आहे. तर ही आपल्या जवळची चित्रपटामध्ये फिल्म बघा ही सगळ्यांना नक्की आवडेल आणि आम्ही सगळी पूर्ण टीम आम्ही प्रयत्न करतोय होप सो ती सगळ्यांना आवडेल. सो मला वाटतं तुमचं या चित्रपटात नेगेटिव्ह रोल आहे सर. अच्छा या नेगेटिव्ह म्हणून मी माझं काय बोललो सुपर टीचरच सांगतोय. सुपर टीचर सांगतात मध्ये जसं हिरो आता चित्रपट रिलीज झाला होते येस थोडा सस्पेन्स ठेवायलाच पाहिजे सरप्राईज ठेवायलाच पाहिजे. येस खूप चांगलं वाटलं. आणि इकडची गोव्याचं हवामान गोव्याचं क्लायमेट तुम्हाला कसं वाटलं यावेळी? आताच्या मी गोव्यामध्ये शूट करतोय म्हणजे आधी ऐकलं होतं की फक्त आम्हाला गोवा म्हणले की समुद्र माहित होता पण आता जेव्हा मी शूट करतो इथे त्यानंतर बघितलं पूर्ण हिरवगार वातावरण आहे. ऊन खूप आहे पण त्या उन्हामध्ये पण जे घाम येतोय त्याचा फीलच खूप वेगळा आहे. कारण जंगल आहे नारळाची झाडं आहेत तिथं शूट आम्ही करतोय. आमचे डीओपी आहेत साऊथ वरून इथं आलेले त्यांचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. आमचं जे आम्ही पुण्यातून आलेलो कलाकार आमचा एक्सपिरियन्स खूप वेगळा जसं आम्ही ऐकलं होतं तसं नाहीये. इथं आल्यानंतर खूप म्हणजे मन एकदम शांत झालं. आणि मला वाटतं तुम्ही साखळीला राहतात म्हणजे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांचं हे आहे तिकडच तुम्ही राहतात म्हणजे तुम्हाला शांत वातावरण वाटतं. आम्हाला उत्सुकता आहे सुपर टीचर लवकर येण्याची. खूप खूप धन्यवाद. सो ही पुरा एक टीम आशिल्ली तुम्ही हांगा पळयतात बाय कितें सांगूंक सोदता पिक्चरान काम प्लीज
कित्याक तुझो एक खूप हांव वयल्यानूच घेता चड हे घेना तुजें नाव सांग बाय येस प्लीज माझे नाव गार्गी वाळवे आणि हांव फर्स्ट टाइम मुवीन एंटर केला सो कशें दिसता तुका कशें फील जाता ऍक्च्युली मला मूवीमध्ये यायचंच नव्हतं हा. असं काही इंटेन्शन नव्हतं पण सरांनीच मला एक संधी पुढे मिळाली. काढलं हो सरांनीच मला पुढे काढलं सरांनी माझा टॅलेंट बघितला आणि सरांनीच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्यासाठी सरांना पहिलं म्हणजे थँक्यू आणि ही मूवी मी सगळ्यांना विनंती करते नक्कीच बघा सगळ्यांनी खूप एफर्ट्स घातलेत सो सगळ्यांना भेटायला या येस म्हाका दिसता खूप टाइम जातलो आणि हो खूप लांब जातलो चड वेळ घेना हांव फक्त ही जी सुपर टीचर हाजी पुराय टीम आसा तांकां शुभेच्छा दिता आणि इश्टानो तुमकांय सांगता आमकां उत्सुकता आसा ह्या पिक्चराची बेगीन येवन रिलीज जावन कित्याक तातूंत 2-3 गजाली आसा पुराय लोकेशन म्हणीत जाल्यार गोंयचे कलाकार मराठी चित्रपट सृश्टीतले कलाकार एक बरो संगम जावन येतलो आणि पिक्चरूच बेस्ट जातले हातून कांयच हे ना आणि ते जो स्टोरी हांवें जो पर्यंत आयकला सुपर टीचर म्हणजे शिक्षकाचेर आधारीत आसा म्हणजे नक्कीच कितें तरी बरो संदेश आसतलो ह्या मुवींतल्यान सध्या ही शूटिंग आसा दिवचल पुलीस स्टेशन हांगासर तुमी पळयताले लायव्ह अब्बास रिश्ते मोबायल मिडिया पळयत रावचे